सोलापूर शहरामध्ये जिजाऊ रथयात्रेचं मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आलं। छत्रपती संभाजी महाराज चौक येथे जिजाऊ रथ आल्यानंतर जिजाऊच्या रथयात्रेवर गुलाब पुष्पवृष्टी करण्यात आली। या प्रसंगी फेटे घातलेल्या असंख्य माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मराठा बांधवांनी मोठ्या उत्साहात रथयात्रेचं स्वागत केलं। या प्रसंगी लेझिमचा व वारकरी मंडळाचा बहारदार असा खेळ सादर करण्यात आला। लाठीकाठीचंही प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। संविधानाचा जागर करत ही जिजाऊ रथ यात्रा आपल्या गावामध्ये आलेली आहे।
ही जिजाऊ रथयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आल्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी जिजाऊ रथयात्रेचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मान्यवरांनी अमोल बापू शिंदे, राजन जाधव, नाना काळे, श्रीकांत घाडगे यांना पुस्तक देऊन त्यांचा सत्कार केला। या प्रसंगी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते। मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथ यात्रा मराठा जोडो अभियान आज सोलापूर नगरीमध्ये आगमन झालेला आहे। या रथयात्रेचा हा 8वा दिवस आहे। ही रथयात्रा 45 दिवस सलग प्रवास करणार आहे। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून, महानगरातून ही रथयात्रा प्रवास करून 1 मेला हिचा समारोप पुण्यामध्ये होणार आहे। या रथयात्रेचं मुख्य उद्दिष्ट जी काही महाराष्ट्राची समतेची, समानतेची, समन्वयाची जी काही घडी होती ती विस्कळीत करण्याचा प्रयत्न अलीकडच्या काळात होताना दिसत आहे आणि ती घडी महाराष्ट्राची पुन्हा एकदा नीट करण्यासाठी या जिजाऊ रथ यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आपण आज इथेच बघत असाल की आमचं आगमन झाल्यापासून प्रत्येक घटक समाजांनी, अगदी मुस्लिम समाजापासून दलित समाज, लिंगायत समाज, माळी समाज सगळेजण उत्स्फूर्तपणे या रथयात्रेचं स्वागत करत आहे। कारण या सगळ्यांना शांतता प्रिय आणि विकासाच्या दृष्टीने जाणारा महाराष्ट्र अपेक्षित आहे। हेच या रथयात्रेच्या यशाचं मूळ कारण आहे। लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।